राज्यातील कोरोना परिस्थिती आता पूर्णपणे निवळली आहे। त्यामुळे महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील सर्व परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात असा आपला सर्व कुलगुरूंकडे आग्रह आहे, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। कोरोना कालावधीत झालेल्या ऑनलाईन परीक्षेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक झाली असली तरी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचं नामदार सामंत यांनी नमूद केलं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाला उपस्थित राहण्यासाठी नामदार उदय सामंत आज कोल्हापुरात आले होते। कार्यक्रमानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधला। कोरोना कालावधीत झालेल्या ऑनलाईन परीक्षेत केवळ तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांना दोषी ठरवण्यात आले। एकट्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 4,500 विद्यार्थ्यांवर कॉपीचा ठपका ठेवलाय। ही बाब पत्रकारांनी नामदार सामंत यांच्या निदर्शनास आणली। त्यावेळी त्यांनी राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठात अशीच परिस्थिती असल्याची कबुली दिली। मात्र कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्यावर अन्याय होत असल्याचं पुराव्यासह सिद्ध केल्यास त्या प्रकरणाची उच्च शिक्षण संचालनालयामार्फत चौकशी केली जाईल, असा खुलासा नामदार सामंत यांनी केला। या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त डीपली आता विद्यार्थ्यांनी जाण्यापेक्षा आपल्या समोर ऑफलाईन आपण एक्झाम दिल्या पाहिजे। हे जर कुलगुरू आणि विद्यापीठाला जर सांगितलं असेल तर कुठेही विचलित न होता त्या मार्गाने जाणं हे उचित ठरणार आहे। आणि जर नाहक कोणाकडनं भूदंड वसूल केलेला असेल किंवा नाहक कोणाला त्रास दिला असेल तशी तक्रार जर माझ्याकडे प्राप्त झाली तर संचालकांमार्फत नक्की त्याची चौकशी केली जाईल। पण जर कॉपी असेल आणि कॉपी प्रूव्ह झालेली असेल आणि त्याच्यानंतर मग कारवाई झाली असेल तर ती कॉपीच आहे। पण गैरसमजात नसेल किंवा विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल बाबा जे काय मुद्दाम केलेला आहे किंवा पालक कोणतरी मागणं केले म्हणून कॉपी झाली असं असेल, त्यांनी पुराव्याने सिद्ध केलं आणि तशी तक्रार केली तर आम्ही चौकशी करून द्यायची। त्याच्यापुढे त्यांच्यावर अन्याय पहिल्या दिवसापासून माझं हेच मत आहे, परीक्षा झाल्या तरी न झाल्या तरी, ऑनलाईन झाल्या तरी आणि ऑफलाईन झाल्या तरी तर विद्यार्थ्यावर शैक्षणिक कुठचंही संकट येणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन नक्की घेईल। एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्यावर अन्याय होत असल्याचं पुराव्यासह सिद्ध केल्यास त्या प्रकरणाची उच्च शिक्षण संचालकामार्फत चौकशी केली जाईल, असा खुलासा नामदार सामंत यांनी केला। राज्यपाल महोदयांची त्या अध्यादेशावर सही होणं बाकी आहे आणि ती जर झाली नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांची भेट घेणार आहे। नवीन विद्यापीठ कायद्यामुळे कुलगुरू निवडीत अडथळे आले आहेत। पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरूंच्या निवडी नव्या कायद्यामुळे रखडल्यात। यासंबंधी विचारता नामदार सामंत यांनी नवीन विद्यापीठ विधेयकाला विधिमंडळ सभागृहानं मान्यता दिली। हे विधेयक अंतिम मान्यतेसाठी राजभवनकडे पाठवलंय। मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर अजून स्वाक्षरी केलेली नाही। त्यासाठी येत्या आठवड्यात आपण राज्यपालांची भेट घेणार आहे। मात्र कुलगुरू निवडी रखडल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असं नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं। परंतु काही गोष्टीचा अतिरेक देखील होणं टाळलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमुळे जर लॉ अँड ऑर्डर होणार असेल तर त्या लोकप्रतिनिधींनी समजून घेतलं पाहिजे। कोर्टाने जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन शासन नक्की करणार आहे, कारण त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याच्यामुळे सांगितलेलंच आहे। परंतु जे लोकप्रतिनिधी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतात किंवा जे लोकप्रतिनिधी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे उगाच स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग कोणी करू नये। केंद्र सरकारनं केलेला कायदा रद्द करायचं नाही करायचं, त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायची हे केंद्र सरकारचे अधिकार आहे। ते केंद्र सरकारने तशी त्यांची कारवाई केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हस्तक्षेप करणार। राज्यातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठ अधिविभागातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। त्यानुसार विविध संवर्गातील 2088 जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहिती नामदार सामंत यांनी दिली। खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रकरणाचा संदर्भही नामदार सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला। राज्यात कुणीही आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिक कारणांचा आधार घेऊ नये, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली। राजद्रोहाच्या कलमासंबंधी केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचनांचं महाविकास आघाडी सरकार पालन करेल, असं नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही सामंत यांनी दिली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच निर्णय सेनेमध्ये सर्वांसाठी अंतिम राहील, असंही नामदार सामंत यांनी नमूद केलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।